हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत मस्त हिरवीगार अशी पालकची भाजी। एकदम छान लागते उन्हाळ्यामध्ये सुद्धा। जर आपण हिरवे पालेभाजी खाल्ल्या तर मग अगदीच तब्येतीचे तक्रारी दूर होतात। तर ही पालकची भाजी मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, कारण जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याला माती लागलेलीच असते किंवा छोटे छोट्या बारीक बारीक ब्लॅक कलरचे थोडेसे डाग असतात किंवा मग काही ना काही काळा रंग असतो, छोटे किडे असतात काही पण। त्यासाठी आपण नेहमी हिरव्या पालेभाज्या धुवून घेतल्या पाहिजे, रादर कुठल्याही पालेभाज्या धुवून घेतल्या पाहिजे। सो याच्यात पाण्यात 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवलं होतं। आता हे खराब पाणी आपण फेकून देऊया, कढई स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी पालकची भाजी आहे ती उकडायची आहे। आता उकडण्यासाठी तुम्ही कुकरमध्ये पण एक शिट्टी करून घेतली तरी चालते किंवा याच्यातही खूप पटकन उकडली जाते कढईमध्ये। बाकीचं काम होईपर्यंत इथे पीठ मळोस्तोवर इथे व्यवस्थित उकडली जाते, कारण की पातळ आहे ना, पानं जे असतात पालकचे ते अगदीच पातळ असतात, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। कोवळी असली ना, अशी जी माझी आत्ता सध्या आहे एकदम कोवळी आहे, त्याचे जे देठ आहेत ते अगदी कोवळे आहेत, त्याच्यामुळे त्याला जास्त नाही वेळ लागत, 10-15 मिनटं। साधारण याच्यात मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। जेवढं आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे, घट्ट बनवायची की थोडी पातळ बनवायची आहे, कारण की ही भाजी मी भाताबरोबर पण खाणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तेवढं पाणी टाकलं आहे। तुम्ही ह्या पाण्याचं सूप पण बनवू शकता, त्याला छानपैकी फोडणी द्यायची जिरे मोहरीची, तर ती खूप छान लागते आणि तेही तुम्ही अगदी लहान बाळांनासुद्धा जे आहेत त्यांना पण देऊ शकता आणि छान याच्यामध्ये हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे। तर आता हे आपण व्यवस्थित सेट केलं आहे आणि आता याला चांगली बघा अशी उकळी आलेली आहे। जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पालकाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि तुम्हाला ती चांगल्यापैकी हिरवीगार पाहिजे, तर ॲज इट इज हे पानं उचलायचे आणि थंडगार फ्रीजमधल्या पाण्याबरोबर किंवा आईस वॉटरबरोबर ते मिक्स करायचे, टाकून द्यायचे त्याच्यामध्ये। त्याने सुद्धा आपले जी पालकचे पानं आहेत ते खूप हिरवे टवटवीत राहतात, कलर एकदम हिरवा येतो। आता इथे मी व्यवस्थित बघितलं तर माझी जी पालकाची भाजी आहे ती उकडलेली आहे, कारण की याची जो देठ आहे तो आपण प्रेस करून बघायचा। तो जर प्रेस झाला तर समजायचं की आपलं जे पालक आहे ती उकडलेली आहे। कच्ची तर नाही ठेवायची, नाहीतर मग पोट दुखण्याची शक्यता असते, पण शक्यतो राहतच नाही कच्ची। तर हे बघा छानपैकी प्रेस होत आहे। आता आपण एक मोठ्या ताटामध्ये याला काढून घेऊ आणि ताट काढण्याआधी आपण याला स्टँडवर ठेवू, कारण की काय होतं की खाली ओटा पण खराब नको व्हायला म्हणून। आता ताट घेतलं आहे आणि ताटामध्ये पूर्ण भाजी पाण्यासकट मी आता याला टाकणार आहे आणि थंड होत ठेवणार आहे। ती थंड झाली की मग आपण याला छानपैकी असं मिक्सरमध्ये काढू शकतो किंवा हातानेही तुम्ही स्मॅश करू शकता, खूप इझिली स्मॅश होतं, काही जास्त वेळ लागत नाही। हे बघा आता याला ना मी हाताने स्मॅश करणार आहे, थंड झाली आहे, कलर पण किती छान आहे, हिरवागार तसाच आहे। आणि तुम्ही हवं असेल तर एक फक्त छोटंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं तरी चालेल। आता फोडणी देण्यासाठी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी। तुम्हाला जास्त तेलकट नसेल आवडत किंवा थोडंसं कमी ऑइली खात असाल तर तेलाचं प्रमाण कमी करा। जिरे मोहरी टाकायची, ती चांगली तडतडली की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये मिरची आणि लसणाचं जे कूट केलं आहे ते बी टाकलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकतात, पण खूप पेस्टवालं बनवू नका, ठीक आहे। फक्त असं थोडंसं दरदरा म्हणतो ना त्या पद्धतीने, थोडंसं जाडसर असंच फक्त त्याला ठेवा आणि त्याला छानपैकी असं परतू द्या, म्हणजे काय की मिरचीचा फ्लेवर टेस्ट दोन्ही छान येते। आता यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहोत आणि त्याच्याने घट्टपणा चांगला येतो, त्यामुळे आता त्याच्या गाठी द्यायला नको व्हायला म्हणून ते पण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं चिमूटभर मी याच्यामध्ये हळद टाकली आहे, कलरसाठी, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात, स्किप केलं तरी काही हरकत नाही आहे। आणि नंतर आता आपण ही जी आपली पालकची प्युरी आपण ज्याला म्हणतो ती प्युरी जी आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। अशा पद्धतीने मस्तपैकी आपली प्युरी टाकली जाईल आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्याने काय होतं की टेस्ट खूप चांगली येते। आता याच्यामध्ये बेसन भाजलं गेलं आहे, त्यानंतर लसूण, आलं आणि मिरची हे सुद्धा मी पेस्ट टाकली आहे, छानपैकी याची टेस्ट लागते। आता हे सगळं मिक्स करूया। तुम्हाला हवं असेल तर, तुम्हाला जर वाटलं की अरे आपल्याला पाणी पाहिजे तर गरम पाणी टाका, थोडंसं कोमट करून, पातळ पाणी टाकू म्हणजे थंड पाणी टाकू नका,
नाहीतर मग ग्रेव्ही एका ठिकाणी आणि पाणी एका ठिकाणी असं होतं, म्हणजे घट्टपणा एका ठिकाणी. थोडंसं मीठ टाकूया, जास्त नाही, कारण की ग्रेव्हीच्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट. 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. बेसन आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे घट्ट होते भाजी जेव्हा ही थंड होईल. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि ऑलरेडी आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे, उकडलेली आहे आपण, त्याच्यामुळे व्यवस्थित असं वेगळं काही शिजवायची गरज नाही आहे. तरी पण 1-2 मिनटासाठी आपण याला उकळी येऊ देऊ आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. तुम्ही याला भाताबरोबर जर खाल्लं तर इतकी छान टेस्ट लागते, इतकं छान खावंसं वाटतं. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला ना लाईट जेवण घ्यायचं आहे, एक तर वरण भात किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी आणि भात, त्याची ना टेस्ट खूप छान लागते. सोबत याच्याबरोबर कुठलेही सलाड घ्या, कांदा घ्या, तोंडी लावायला मस्त लागते. तर अशा पद्धतीने आपली पालकची ट्रेडिशनल ऑथेंटिक हिरवी मिरची, लसूण, आलं घालून आपली ही भाजी तयार आहे. तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.